हे बघा ऐका डॉक्टर सर काय म्हणतात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मितेन तस्मै श्री गुरुवे नमः. भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित श्री शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचे खजिनदार, आमचे सगळ्यांचे आवडते श्री शितोळे बापू, श्री राजश्री शाहू कॉलेज बार्शी यांचे प्राध्यापक रत्नदीप सोनकांबळे सर, श्री सत्यसाई मेडिकल ट्रस्टचे डॉक्टर सुधीर हानवेकर सर, आणि त्याचबरोबर येथे उपस्थित आमच्या माननीय प्राध्यापक मिठ्ठा मॅडम, प्राध्यापक हरदाळे, त्यानंतर प्राध्यापक ऋषिकेश तायडे सर, समाधान काळे सर, शेळके सर, आणि सत्यसाई मेडिकल ट्रस्टचे श्री बाबा लिंगायत, त्यानंतर श्री व सौ सुनीताताई बुगडे, आणि उपस्थित सर्व आपल्या ग्रामस्थ माता भगिनी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि बालमित्रांनो, आजचा जो आपला जो कार्यक्रम आहे तो पाहता तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग विशेष श्रम संस्कार शिबिर जे आयोजित केलेलं आहे इथे, ते सत्यसेवा साई ट्रस्ट व आपले राजश्री शाहू लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने. त्यामुळे मी इथे सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण इथे शिबिर घेतो आणि विविध पद्धतीने आपल्याला इथे झाडे लावण्यापासून ते आरोग्य शिबिरापासून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण राजश्री शाहू कॉलेजकडनं त्यांच्या विद्यार्थ्यांकडनं आपण करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आजचा आरोग्य शिबिर आपण आयोजन केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपली संस्कृती, आणि मित्रांनो विशेषतः बालमित्रांना मला सांगायचं आहे की आपण दिव्याजवळ सायंकाळी दिवा लावताना तुळशीजवळ काय म्हणतो आपण, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. तर ह्यामध्ये आपल्याला आपली संस्कृती सांगते की आरोग्यम धनसंपदा, आणि महाभारतामध्ये पण एक श्लोक आलेला आहे की आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्मा स्वाधीनताची पुसम यद ऐश्वर्यम विनाप्यर्थम. म्हणजे पैशापेक्षाही श्रेष्ठ किंवा ह्या गोष्टी जर काही प्राप्त झाल्या तर पैसा, सत्ता, विद्वत्ता, अधिकार या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. ते ह्या 5 गोष्टी आहेत. तर ते म्हणजे सर्वप्रथम आरोग्य, त्यानंतर विद्वत्ता म्हणजे शिक्षण, त्यानंतर आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री म्हणजे विशेषतः गुरुजनांचा आशीर्वाद, सज्जनांशी मैत्री, ह्या ज्या गोष्टी असतात ते काही गोष्टी ज्या असतात ते पैशाने होत नाहीत पण त्यांच्या आशीर्वादाने होतात. आणि महाकुले जन्मा म्हणजे ह्या जन्मात जर आपण परोपकारी दिव्य असे काही पुण्य केलं, काम केलं तर आपल्याला पुढचा जन्म जो आहे तो एक महाकुळामध्ये मिळू शकतो. आणि स्वातंत्र्यता, हे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आपल्याला आज जे आरोग्य आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये आरोग्य का महत्वाचं, तर आपली संस्कृती सांगते की धर्म अर्थ काम मोक्षानम आरोग्य मूलभूत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ह्या जर पृथ्वी तलावर जन्माला आला तर त्याला 4 गोष्टी महत्वाच्या असतात. धर्मपालन म्हणजे कर्तव्य कर्म इति धर्म, म्हणजे आपलं जे काही कर्तव्य आहे, मी समजा मुलाचं कर्तव्य करतो, वडिलांचं करतो, जे काही आपलं रुटीन काम करतो, आरोग्य चांगलं पाहिजे तरच आपण ते काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. धर्म अर्थ म्हणजे पैसा कमवणे, आपल्याला चरितार्थ करण्यासाठी जो पैसा लागतो त्यालाही आपलं आरोग्य उत्तम लागतं. आणि काम म्हणजे वेगळ्या प्रकारचे सुखभोग जर आपल्याला घ्यायचे असतील आणि त्याबरोबर मोक्ष प्राप्ती जर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी हे आरोग्य विना शक्य नाही. त्यामुळं आपली संस्कृती म्हणते की माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे, कारण शरीराचा नाश झाला असता इतर सगळ्या गोष्टींचा नाश होतो. म्हणून आपल्याला विशेष आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि आज आपण पाहतो की या T20 यांत्रिक युगामध्ये आपलं शारीरिक कष्ट कमी झालेलं आहे, मानसिक ताणतणाव अधिक वाढलेलं आहे, भारतीय संस्कृती आणि निसर्गाचा संबंध आपला तुटत चाललेला आहे, आणि आधुनिकांचं अंधानुकरण, वाढती व्यसनाधीनता, आणि आपण पाहतो की शेतांमध्ये जे काही केमिकल्स किंवा इतर फर्टिलायझर्स वापरले जातात त्यामुळे विविध प्रकारचे जे आजार निर्माण होत आहेत, असंसर्गिक आजार, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, तर त्यामध्ये शुगर, बीपी, डायबिटीस, आर्थरायटिस, थायरॉइड, संधिवात, मानसिक आजार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे आजार कधीच न बरे होणारे आहेत. तर त्यामुळे ह्यांना जर उपचार घ्यायचा असेल तर आपल्याला आपली लाईफस्टाईल चांगली सुधारली पाहिजे, आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान आलं पाहिजे, आणि एक नैसर्गिक दिनचर्या आपल्याला पालन करता आली पाहिजे. तर अशाच प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही जे काही राजश्री शाहू कॉलेज आहे ते कायदेविषयक जनजागृती, आरोग्यविषयक जनजागृती करून ह्या समाजाला एक प्रकारचं स्वास्थ्य देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर ह्यामध्ये विशेषतः लक्षात घ्या की जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज जे आपल्या याच्यामध्ये संविधानामध्ये सांगितलेलं आहे, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये
आपल्या देशाच्या संविधानामध्ये आपल्याला आपले मौलिक अधिकार काय आहेत, आपले कर्तव्य काय आहे, त्याच्यावर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीच्या जे काही आर्टिकल नंबर 47 आहे, तर त्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला राज्याचे पोषण, जीवनमान आणि त्यासह सार्वजनिक आरोग्य आणि विशेषतः मद्यपान आणि जे काही आपले मेडिसिन्स वगैरे बाकी जे काही शरीराला हानिकारक आहेत तर त्यावर विशेष विचार करण्याचं जे काही मार्गदर्शक तत्व संविधानाने आपल्या शासनाला दिलेलं आहे, तर त्यापैकीच एक आपण आज हे आरोग्य शिबिरामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. यामध्येच आपल्याला माननीय प्राध्यापक सोनकांबळे सर सांगतील की आर्टिकल 21 कशा पद्धतीने आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आणि तो बी डिग्निटीने म्हणजे एक प्रकारचा आत्मसन्मानाने जगण्याचा जो अधिकार ह्यातूनच प्राप्त होणार आहे आणि आपल्याला एक फ्रीडम जो असतो तो आपल्याला त्यातून मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने मला इथे कौतुक करावं असं वाटतं की जे काही राजर्षी शाहू लॉ कॉलेज आहे तर ते केवळ पुस्तकी आपले जे विद्यार्थी बनवत नाहीत, तर त्यातील जे काही राज्याला मार्गदर्शक तत्व जे आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत ते प्रॅक्टिकल आमच्याकडनं करून घेतात. तर त्याचाच आज हा भाग म्हणून आम्ही एक श्रम संस्कार शिबिर हा सोहळा आम्ही अरेंज केलेला आहे. तर त्यामुळं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व, समाजाभिमुख व्यक्तिमत्व, त्यागी परोपकारी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा इथे प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळं जे काही फक्त केवळ फंडामेंटल राईट्सच इथे शिकवले जात नाहीत, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कशा पद्धतीने अवलंबायची कृतीशील कार्य करून एक समाजाला आणि ह्या शासनाला एक प्रकारचं दिशा देण्याचं कार्य ही इथले विद्यार्थी करतात. त्याच्यामुळे हा जो विद्यार्थी आहे आमचा, तर तो गेल्यानंतर अष्टपैलू व्यक्तिमत्व, समाजाभिमुख व्यक्तिमत्व घडतो याचा मला अभिमान वाटतो आहे. म्हणून मी म्हणतो की जास्त मी वेळ घेणार नाही की एक प्रत्येक गोष्टीला आयुष्यामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल आणि कुठलीही गोष्ट तयार व्हायची असेल तर एक प्रकारची लांबी, रुंदी आणि खोली लागते. तर आयुष्यामध्ये लांबी जर पाहायचं असेल तर आरोग्य चांगलं ठेवा, उत्तम आरोग्य अपेक्षित आहे. त्यानंतर रुंदीसाठी चांगलं शिक्षण, कला, गुण, कौशल्य स्वतःला बाळगा. त्यानंतर शेवटी लांबी, रुंदी, खोलीमध्ये जे काही तुम्हाला ह्या आरोग्यातून, शिक्षणातून जे काही ऐश्वर्य प्राप्त होणार आहे, अधिकार प्राप्त होणार आहे, ते समाजासाठी विशेषतः विनियोग करण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपली संस्कृती काय म्हणते की तैसे मुखी ब्रह्मनाम हाती ते सात्विक काम पर विनियोग विना विफल होय. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा विनियोग समाजासाठी झाला पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि मी जाताना एवढं म्हणेन की चिनी भाषेमध्ये म्हण आहे की 1 वर्ष समाजसेवा करायचं असेल तर झाडे लावा, 10 वर्ष समाजसेवा करायचं असेल तर तुम्ही शेती करा. समजा तुम्हाला जर 100 वर्ष समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. तर मला असं म्हणायचं आहे की सत्यसाई मेडिकल ट्रस्ट आणि राजर्षी शाहू कॉलेज हे एक व्यक्ती घडवण्याचं, एक समाज घडवण्याचं, एक मनुष्य घडवण्याचं कार्य करतं. ते एक प्रकारची समाजसेवा, देशसेवा आहे. म्हणून अशा उपक्रमाला मदत करणारे गावकरी बंधू असतील किंवा इतर पडद्याआडचे कलाकार असतील आणि जे कोण असतील तर ते सर्व एक प्रकारचे देशसेवक आहेत. त्यांना मी सर्वप्रथम नमन करतो. आणि जाताना मी तुम्हाला पंचसूत्री फक्त सांगून जातो की आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ABCDE ह्या गोष्टी बघा. A फॉर अँझायटी म्हणजे चिंतामुक्त जीवन जगा, कारण ठेविले आनंदी तैसेची राहावे, कारण त्याच ईश्वरी शक्तीचे अंश आपण आहोत. अहम ब्रह्मास्मी या तत्वावर कायम हे राहा. कारण कुठलाही जात, धर्म, पंथ, भेदभाव हे नंतर आपण त्याच एका ईश्वरी शक्तीचे अंश आहोत. केवळ आपणच नाही तर प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी आणि मानवसृष्टी त्याच ईश्वरी शक्तीचे आपण अंश आहोत. हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे जे काय चाललेलं आहे तो खेळ आहे, त्या एक लांब दृष्टीने पाहायला लागायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपल्याला मनावर ताण येणार नाही. बी फॉर बॉटल म्हणजे व्यसनांपासून दूर राहा, स्वतः राहा, इतरांनाही राहा. कुठल्याही प्रकारचे व्यसन आपण करू नये. त्या प्रत्येक गोष्टीवर आपण अर्धा 1 तास देखील बोलू शकतो. त्यानंतर C म्हणजे कार्निटी म्हणजे योगा करा, मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा. प्रत्येकाच्या जीवनाला आपापल्या आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करून त्याची झालर आपल्या जीवनाला ठेवा. D फॉर डाएट अँड दिनचर्या एक प्रॉपर आपली चांगली ठेवली पाहिजे. आहार देखील सकस संतुलित पोषक घेतला पाहिजे. E फॉर एक्सरसाइज म्हणजे रोज सूर्यनमस्कार करा, थोडंसं व्यायामाकडे लक्ष द्या. ह्यातून आपलं एक आरोग्य चांगलं, स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि पर्यायाने देशाचं आरोग्य चांगलं होणार आहे. तर त्यामुळे पुन्हा एकदा मला सत्यसाईबाबा ट्रस्ट आणि राजर्षी शाहू कॉलेज यांच्यापुढे मी विनम्र अभिवादन करतो. कारण अशा प्रकारचं एक संस्कार सोहळा की ज्यामुळे एक व्यक्तिमत्व घडला जातो, त्यामुळेच एक प्रकारचं हे समाजसेवेचं, राष्ट्र निर्मितीचं कार्य त्यांनी जे हाती घेतलेलं आहे ते खरोखर एक अतिशय स्तुत्य आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांना नमन करून माझे मी 2 शब्द संबोधतो. जय हिंद. वैद्य राजे शिवछत्रपती यांना विनम्र अभिवादन करतो.
छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत करणारे मामासाहेब नाही मी विनम्र अभिवादन करतो. या विशेष श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून राजश्री शाहूराव पोलिसने चांगला उपक्रम इथं हाती घेतला. त्या रक्तदान शिबिर आणि आरोग्य निदान शिबिराच्या निमित्तानं आज व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सोम कांबळे सर, आत्ताच आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेले आदरणीय डॉक्टर मोरे सर, आमचे सन्मित्र उमाकांतजी, आदरणीय बाबासाहेब, उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, या शिबिरासाठी आलेले विद्यार्थी बंधू भगिनी, या गावचे गावकरी मंडळी आणि माझ्यासमोर बसलेले अनेक चिमुकलेबाजी विद्यार्थी, सर्वप्रथम या शिबिराचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. या शिबिराच्या माध्यमातून सत्यसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतला जातो. समाजाला उपयुक्त असं योगदान देण्याचं काम अनेक वर्ष त्यांच्या हातून घडतंय आणि मला विशेष अभिमान वाटतो की या माध्यमातून संस्थेला एक चांगला सहकारी मिळाला म्हटलं तर काही वावगं करू नये. या सत्यसाईचं काम खूप चांगलं आहे, त्याला जोडूनच आपण हे काम करतो आहोत. आपल्याला पुढे जाण्यासाठी त्यासाठी एक चांगला व्यासपीठ मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सकाळची वेळ आहे. आता मोरे सर आपण म्हणाला की लॉ कॉलेज अत्यंत चांगला उपक्रम केला. अनेक कॉलेजेस मधून अनेक चांगले चांगले उपक्रम होतात आणि त्याला गाठायचं असेल तर आपल्याला थोडस जास्त धावावं लागेल. इथं श्रम संस्कार शिबिराला आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत तुटपुंजी आहे. सर कितीच युनिट तुम्हाला मिळाले मिठा मॅडम? 37 पैकी माझ्यासमोर तर दैनिक युनिट 4-5 विद्यार्थी दिसत आहेत. नाही पण असं नाही मॅडम, कसं आहे तुम्हाला एक तर शिस्त लागली पाहिजे. श्रम संस्कार शिबिर म्हणजे की शिस्त लागली पाहिजे. महत्वाचा या शिबिराचा उद्देश जायचा आहे. श्रम संस्कार शिबिर म्हणजे की तुम्हाला श्रम करण्यासाठी यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणं अपेक्षित आहे. जेवढे सगळे शिबिरार्थी आहेत त्यांनी इथं वेळेवरच हजर असलं पाहिजे. तो दंड महत्वाचा आहे. तुम्ही म्हणजे घ्यायचा म्हणून केवळ कॅम्प घेऊ नका, नसेल तर नाही घेतला चालेल, पण घ्यायचा असेल ना तर पूर्ण अंशाने तो घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपण काम केलं. तुम्ही माफ करून घ्या, तुम्हाला वाटत की पाहुण्यांना बोलतो तुम्ही काहीतरी बोलता आम्हाला, असं नाही. जे आहे ते खरं ते माझे मांडणं माझं काम आहे. इथं आल्यानंतर एक तर जागरूकता म्हणजे गावकऱ्यांमध्ये आपल्याला जाऊन काम करायचं असेल तर गावकऱ्यांवर तेवढंच आपण प्रेरित केलं पाहिजे की हा अत्यंत चांगल्या रीतीचा काय घेतोय, तर त्यासाठी त्यांनी त्याचा लाभ घेणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी गावकऱ्यांमध्ये माझी विनंती आहे की ठीक आहे, सकाळची वेळ आणखीन काही लोक बाहेर पडतील कामाच्या निमित्ताने किंवा इतर दृष्टीने बाहेर पडतील, तर त्यांना आत्ताच जर तुम्ही सांगितलं आणि त्यांना इथं आणलं तर एक चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं. चांगल्या त्यांना आपण काहीतरी देऊ शकतो, तर खरं त्या शिबिराचा काहीतरी अर्थ होऊ शकतो. त्या माध्यमातून आपण करूया. जाताना मी म्हणलं जसं मोरे सर आपण म्हणालात की लॉ कॉलेज चांगलं काम करतोय. लॉ कॉलेजचा ए ग्रेड कुठं मिळालं, असं A+ ग्रेड कॉलेजला मिळालं आणि त्याच्यामुळं अनेक कोणामुळे मिळालं की हे प्राध्यापक तर आहे तर चांगले काम करणारे, पण विद्यार्थी पण त्यामध्ये काम करणारे तुमच्यासाठी जे पुढं जातात त्याचा फार मोठा सहभाग त्यामध्ये, आणि त्यामुळे या कॉलेजला A ग्रेड मिळाले. तर अपेक्षा असते की जो चांगला काम करतो त्याच्याकडून अपेक्षा केली जाते की तुम्ही चांगलं काम करावं. आणि त्यासाठी ही बच्ची कंपनी छोटस उदाहरण दाखवायला सांगतो की आपण जंगलामध्ये गेलो. जंगलामध्ये जंगलचा राजा कोण? सिंह असतो. मग त्याची शिकार काय असते? तो काय खातो? हरिण खातो. हरिण फास्ट पळतो का सिंह फास्ट पळतो? जोरात कोण पळतो? हरिण फास्ट पळतो, बरोबर आहे, जोरात पळतो. मग जर हरिण जर जोरात पळत असेल तर सिंह काय भुकला राहणार की नाही? हरिण पुढे पळताना सिंहाला काय खायला मिळणार? नाही मिळणार ना. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? सिंहाला प्रयत्न केले पाहिजे आणि जोरात धावा लागेल. जेवढा हरिण धावतो त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट वेगानं जो पळाला तर त्याला हरिण पकडता येईल आणि त्याला खाता येईल, बरोबर आहे. नेमकं लॉ कॉलेज असं आहे. इतर कॉलेज काय करतात ना त्यापेक्षा जास्त दुप्पट वेगानं तुम्हाला जसं सोनकांबळे सर जर तुम्ही काम केलं तर संस्थेला या तुमच्या कॉलेजला
चांगलं रूप येऊ शकतं, तर तुमचं कॉलेजचं नाव लौकिक आहे, जो आता आहे तो तुम्हाला वाढवायचा असतं, त्यासाठी आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. आणि तेवढी अपेक्षा आम्ही एक संस्था चालक म्हणून आम्ही करतो की कुठल्याही संस्थेतली कुठलीही शाखा असो ती चांगल्या रीतीने चालली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता काही गावकरी मंडळी माझ्यासमोर आहे. रक्तदान हे अत्यंत पवित्र दान समजलं. तुमच्याकडं सामूहिक प्रयत्नातून काय काय काम होतात मला माहिती आहे, पण एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. महाभारतातली गोष्ट आहे, काल्पनिक आहे. काल्पनिक म्हणजे घडवलेली असते, फक्त तुम्हाला बोधकथा म्हणता येईल त्याला. कर्ण महाराज तुम्हाला माहिती आहे. कर्ण कसं होते? कर्ण महाभारतातले कर्ण माहिती आहे. महाभारत तुम्ही कधी वाचले, ऐकले? वाचण्याचा काही संबंध तुमचा येणार नाही, पण ऐकलं तर असेल की आई वडिलांकडून, घरच्यांकडून, कुठल्या मोठ्याकडून. मग कर्ण कोण होते? कर्ण कोण होता? कर्ण म्हणजे आपल्या भारतातल्याच मुलांना आज रामायण काय, महाभारत काय हेच आपल्या लोकांना माहिती नाही. आपण कुठल्या अवस्थेत आहे बाबासाहेब? कसं बघा, म्हणजे भारतीय संस्कृती नेमकी काय आपण हे विसरत चालू, लक्षात घ्या. मग यांच्यामध्ये गावकऱ्यांनो लक्ष द्या. आपल्या मुलांना जर रामायण काय, महाभारत काय हे जर कळणार नसेल तर भारत देश उभारणार कसा? या तरुणांच्या मध्ये वेगळी प्रज्वलित ज्योत आपल्याला करायची असेल तर आपल्याला त्या दृष्टीने काम करायला हवंय. असो, कर्ण हा फार उदार होता. पांडवाचा सर म्हणाले ना, पांडवाचा भाऊ होता. तर ते आता इतिहासात मी जात नाही. एक दानाच्या संदर्भामध्ये तुम्हाला गोष्ट सांगायची की कर्ण महाराज सकाळ सकाळ गावकरी सगळे लोक तुमचे बघा माग सगळे चकाचक दाढी करून आले. माझ्या सगळं एका बाबांनी केली नाही, पण असं चकाचक दाढी करून येतो. तुमच्या घरी करत असते तुमचे बाबा, तर नाही करतात? दाढी करतात ना सकाळी. कसं करतात? काय काय घेतात? एक वाटी असते, त्यात पाणी असतं, ब्रश असतो त्यामध्ये आणि फळे असतो तिथे. मग काय होतं? दाढी करायला बसतात असं खुर्चीवर आणि कर्ण फार दानशूर असतात. दानशूर असले मग काय करतात? ते दारात आलेल्या कुणालाही कुणीही येऊ याच्या त्याला ते दान देत असतात. तुम्ही देता? कुणी मागायला आल्यानंतर आले की दान देतो आपण. तर कर्ण महाराज खूप दानशूर होते. एकही मनुष्य त्यांच्या दारावर गेल्यानंतर तो तसाच जाऊन असा त्यांचा दंडक होता. नेमकं ते दाढी करत असताना स्वतः करत होते, त्यांचे न्हावी होता, न्हावी दाढी करत होता. आणि मग दाढी करत असताना तो याच्या तिथं आला. आता तो म्हणाला असतं, म्हणजे कर्ण महाराज काय म्हणले असते की माझी दाढी चालू आहे, दाढी चालू झाल्यानंतर तू ये आणि घेऊन जा. कदाचित तो मग काय केला असता? रिकाम्या हाताने तसंच पुढे गेला असता, बरोबर आहे. मग कर्ण महाराजांनी तसं केलं नाही. कर्ण महाराजांची वाटी, आता आम्ही सगळी दाढी करतो, तुमच्याकडे कसली वाटी? साधी फुटकी वाटी असते, बरोबर आहे. प्लॅस्टिकची असते, नाही तर स्टीलची, अल्युमिनियमची असते, बरोबर का मामा? कशी असते? कशी असते की नाही? पण कर्ण महाराज हे राजा होते, राजा. त्यांच्याकडे वाटी ही सोन्याची होती. सोन्याची वाटी होती. कसली? आता 1.5 लाख सोनं झालं तोळ, ते महाग, पण त्यावेळेस स्वस्त होतं सोनं. सोन्याची वाटी त्यांच्याकडे होती. मग त्यांनी विचार केला की आज याचक हा परत जाऊ नये म्हणून ती वाटी त्या याचकाला परत देऊन टाकली, दानामध्ये देऊन टाकली. मग सगळं आश्चर्यचकित, ते न्हावी आश्चर्यचकित झाला, त्याच्याबरोबरचे दोघं तिघ जण आश्चर्यचकित झाले. अरे एवढी मोठी सोन्याची वाटी तुम्ही त्या याचकाला कशी काय दिली? ते म्हणाले की ह्या डाव्या, आणि विशेषतः दान देताना उजव्या हाताने दान देण्याची पद्धत आहे, बरोबर का? डाव्या हाताने आपण सहसा देत नाही, उजव्या हाताने देतो दान. त्यांनी डाव्या हाताने उचलली आणि डाव्या हाताने देऊन टाकले. ते म्हणाले तुम्ही डाव्या हाताने कसं काय दान केलं? उजव्या हाताने द्यायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. ते म्हणाले की मी डाव्या हाताचा नंतर मध्ये मेंदू येतो आणि उजव्याकडे पुन्हा तो जातो. मध्ये काय येतो? मेंदू येतो. या मेंदूमध्ये विचार, अनेक प्रकारचे विचार असतात. आणि कदाचित डाव्या हाताकडून उजवीकडे हाताला जाताना माझ्या मेंदूने जर मला सांगितलं असतं की हे चुकीचं आहे, सोन्यासारखी वाटी तू देऊ नकोस, आणि तसं जर झालं असतं तर त्या याचकाला मी दान देऊ शकलो नसतो, माझं प्रतिज्ञा भंग झाली असती आणि मी उदार करणं म्हणून गणला गेलो नसतो. म्हणून मी त्याच हाताने तशीच पद्धतीने वाटी दिली. कळाला अर्थ काय? ताबडतोब दान इतकं पवित्र दान आहे
किती कुठल्याही प्रकारचं न बघता चांगल्या कामासाठी आपण चांगलं दान द्यावं, एवढंच हेतू त्या मागं आहे. मला असं वाटतं की रक्तदान इतकं पवित्र काम कुठलंही नाही, तर ते काम करण्यासाठी या गावातल्या लोकांनी पुढे येणं अपेक्षित आहे. किती तुम्हाला बॅग्स पाहिजे, तुमच्या तरुण कोण असतील तर तरुणांना तुम्ही, गावकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही गावकर त्या तरुण मुलांना बोलवा आणि जास्तीत जास्त रक्त देण्याचा प्रयत्न करा. अनेक मोठे रस्ते झाले, तुम्ही बघताय हम रस्ते झाले, ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढले. त्या ऍक्सिडेंट मध्ये मुलांना ताबडतोब रक्त द्यावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला रक्तदानाची फार गरज आहे, निकड आहे. तर त्या ठिकाणी चांगला जीव वाचू शकतो. त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. पण या गावकऱ्यांनी जी परंपरा जपली, मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्याने येत होतो, आता त्या रस्त्याने येत असताना बऱ्याच ठिकाणी जे आपल्याला अव्यवस्था किंवा काही दिसली, त्यासाठी ग्रामस्थांनी त्या विचार केला पाहिजे की आपल्या ग्राम चांगलं करण्यासाठी काय करता येईल. आमचे शिबिरार्थी आहेत, तुम्हाला मदत करण्यासाठी नक्की पुढे येईल. तुम्ही असं सांगा की तुमची गटर व्यवस्था असेल, तुमच्या आणखीन काय स्वच्छता करायची असेल, एक सर सोनपापडी सर मिठा मॅडम एक काहीतरी प्रकल्प तुम्ही हातात घ्या की या 7 दिवसामध्ये आपल्याला अमुक एक गोष्ट करून जाईल. परवा शिवाजी कॉलेजचा कॅम्प झाला उपळेला आणि त्यांनी ठरवलं की ती स्मशानभूमी आपल्याला चांगली करायची. आज अत्यंत सुंदर तुमच्या गावची उपळेला अत्यंत सुंदर तिथली स्मशानभूमी केली. तर केवळ आमचे शिबिरार्थी नाही तर शिबिरार्थी आणि तुमचे गावकरी असं दोघांनी म्हणून एक प्रकल्प हाती घेतला तर 7 दिवसात अत्यंत चांगला प्रकल्प होऊ शकतो. तसा प्रकल्प तुम्ही काहीतरी मांडा आणि चांगल्या प्रकारे करून जावा. शिबिराची सुरुवात आणि शिबिराचा शेवट याच्या मधल्या कालावधीत तुम्ही काय करता हे सगळं लिहून घ्यायला सांगतो. कुठं काढून सुद्धा जमणार नाही, नुसतं कुठं आपल्याला नको, प्रत्यक्षात काम आपल्याला करणं अपेक्षित आहे. मुलांमध्ये एक वेगळी प्रज्योत आपल्याला जर प्रज्वलित करायची असेल तर मला असं वाटतं की आपल्याला त्या दृष्टीने काम करणं अपेक्षित आहे. कॉलेजमध्ये तुम्ही शिकत असताना अनेक प्रकारचे विषय तुम्ही हाताळता. सामाजिकता विषय, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचंय, कारण ह्या विशेष श्रम संस्कार शिबिर NSS जो आहे उद्देश तो हाच आहे की समाजासाठी आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती मी या निमित्ताने मी करेन. आपल्या या सर्व कार्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील. काय तुम्हाला कमी पडेल तुम्ही शिबिराचे उद्घाटन आदरणीय श्री बापू श्री सत्यसाई सेवा समिती बार्शी यांचे सर्व सहकारी, विशेषतः श्री सुनील मुगलजी जे सातत्यानं आम्हाला या कामामध्ये मदत करतात आणि त्यांची टीम आज आपल्यासोबत उपस्थित आहे. ते श्री लिंगायत, श्री पाटील, श्री कुचडे, मिस्टर अँड मिसेस हे दोघंही इथं उपस्थित आहेत आणि आमचे विद्यार्थी डॉक्टर मोरे. आताच बापू साहेबांनी आपल्याला जे अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याचं खरं तर आत्मपरीक्षण करण्याची गरज आपल्या सगळ्यांना आहे. आणि आम्ही ह्या शिबिरामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घरामध्ये जवळपास काल 10 घरांना आम्ही आंब्याची रोपं म्हणजे त्यांची रोपांची रिक्वायरमेंट आम्ही जाणून घेतली आणि ते म्हणाले की आम्हाला आंब्याची रोपं लागतात. तर आंब्याची रोपं आम्ही त्यांना ह्या श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून दिली आणि अपेक्षा अशी आहे की ते जगवतील, वाढतील. म्हणजे वृक्षारोपणाचे कार्यक्रम ही केवळ फोटो सेशनसाठी बऱ्याच वेळ होतात असा एक आरोप असतो, पण तसं न करता ती जबाबदारी त्या कुटुंबाला देण्याचं आम्ही काम करतो. आणि विद्यार्थ्यांची संख्या आपण जसं म्हणता तशी कमी आहे, 37 मुलं शिबिरासाठी असणं अपेक्षित आहे. पण आज रविवार असल्यामुळे आणि बरेचशी मुलं आजूबाजूच्या गावातली असल्यामुळे ती गावाकडे गेलेली आहे, बऱ्यापैकी तशी उपस्थिती असते. आणि कुठलं तरी भरीव काम करण्याबद्दल आम्ही मागच्या वेळेस चर्चा केली होती, पण तसं काही आउटकम फारसं निघालं नाही, कारण गाव लहान आहे, तर करण्यासाठी तो स्कोप त्या अर्थाने फारसा मोठा आम्हाला दिसत नाही. पण तरीही झाडांच्या माध्यमातून म्हणजे आपण रोपं दिली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे अशा अर्थाने दिवस आम्ही वर्कआउट करतो. आणि सत्यसाई सेवा समिती जी आहे तर मागील 10 ते 15 वर्षापासून बापू आम्ही सातत्याने याच्यासोबत काम करतो आणि याचं एक्सटेन्शन केवळ NSS शिबिरामध्येच हे कॅम्प आपण घेत नाही, तर आपण आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने भगवंत मंदिराजवळ भाविकांसाठी कॅम्प घ्यायचे. आणि आतापर्यंत जर आपण आकडे बघितले तर साधारण 20 ते 25 हजार लोक त्या शिबिराच्या माध्यमातून येणार तर आरोग्य शिबिराचा लाभ घेतले. त्याच्यामध्ये आमच्या मुलांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये योगदान केलेलं आहे. ते सातत्यानं मुलं सत्यसाई सेवा समितीसोबत कोऑर्डिनेशनमध्ये काम करतात. ठीक आहे, आता ही गावकऱ्यांना उशीर झाला पाहिजे बोलत नाही, शुभेच्छा देतो आणि हा आजचा इथला कार्यक्रम संपला असं घोषित करतो. धन्यवाद. 1 मिनिट हा.
ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा देणार मनपूर्वक स्वागत करीते. सर्वप्रथम राजश्री शाहू लॉ कॉलेज येथील माननीय श्रीमती मिठामा, श्रीमती हरदाडे मॅम, तायडे सर, काळे सर, शेळके सर, तसेच आनंद कोल्हे आणि प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. तसेच श्री सत्यसाई मेडिकल ट्रस्ट येथील सर्व मान्यवर डॉक्टरांचे आणि बाबासाहेब लिंगायत, श्री उमाकांत बुगडे, सुनीताताई बुगडे, श्री अक्षर राऊत व श्री पाटील या सर्व अधिकारींचे व कर्मचारी वर्गाचे विशेष आभार, ज्यांच्या अमूल्य सहकार्यामुळे हे वैद्यकीय शिबिर यशस्वीरित्या पार पाडत आहे. या शिबिराचा लाभ घेत असलेल्या सर्व नागरिक, वृद्ध व गरजू व्यक्तींचेही आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या सहभागामुळेच या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी योजनेसाठी परिश्रम घेतलेले आम्हा सर्व अधिकारी, सर्व स्वयंसेवक यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन व आभार. शेवटी मी सोनकांबळे सरांना विनंती करते की आपण आदरणीय बापूसाहेबांचं स्वागत सत्कार करावा.